आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. भणंग गावाजवळ दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात. डांगरेघर येथील तरुणाचा जागीच मृत्यू. सातारा महाबळेश्वर मार्गावरील भणंग गावाच्या हद्दीत आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दीपक आनंदा कांबळे रा डांगरेघर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताचा तपशील. मिळालेल्या माहितीनुसार दीपक आनंदा कांबळे हे आपल्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून क्रमांक MH11DT 4018 केळघरहून साताऱ्याच्या दिशेने जात होते. याचवेळी साताऱ्याकडून महाबळेश्वरच्या दिशेने जाणारी चारचाकी गाडी क्रमांक MH08BE 8426 भणंग गावातील माऊली हॉलजवळ आली असता दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार दीपक कांबळे हे चारचाकीच्या ड्रायव्हर सीट समोरील काचेवर जाऊन आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित व्यक्तींची माहिती. मृतक दीपक आनंदा कांबळे राहणार डांगरेघर. चारचाकी चालक प्रशांत मोरे राहणार कुंभारवाडा खेड रत्नागिरी. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी सुधीर पाटील करत आहेत. आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे.